त्यातून काहीतरी आदर्श आपण आपल्या पुढील जीवनासाठी घ्यावा या उद्देशाने मी तुम्हाला काही महत्त्वाचे त्याच्या जीवनातील ठळक प्रसंग सांगणार आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक फक्त व्यक्ती नव्हती, हे तुम्ही मुलांनी समजून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक विचार होता आणि त्या विचारानं आपल्या देशातील लाखो जनता प्रेरित झालेली होती. तर हजारो वर्षाची गुलामगिरीची परंपरा आपल्या देशातील ती मोडून काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने झालेलं आहे. ते फार मोठे विद्वान पंडित होते. त्यांना अनेक उपाध्या दिल्या जातात. त्या उपाध्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण म्हणतो त्यांना की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. का म्हणतो आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार? कारण आपल्या देशामध्ये ब्रिटिशांचं जवळजवळ 150 वर्षाहून अधिक राज्य होतं. ते राज्य संपुष्टात आल्यानंतर ह्या देशाचा राज्यकारभार करण्यासाठी भारताची राज्यघटना लिहिण्यात आली आणि त्या राज्यघटनेसाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. एकूण 8 सदस्य होते. त्यातले काय 2 सदस्य परदेशात राहायला गेले, त्यामुळे त्यांचं योगदान फारसं लाभलं नाही. काही आजेरे होते, त्यामुळे अनेक मिटिंगांना ते हजर असायचे नाही. एका सदस्यानं राजीनामा दिला आणि त्यामुळं ही संपूर्ण राज्यघटना लिहिण्याचं जवळजवळ 80% काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करावं लागलं. आणि ते मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळं आणि त्यांनी भारताची परिपूर्ण पद्धतीची राज्यघटना लिहिल्यामुळं त्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतो. हे आपणास माहीत असणं आवश्यक आहे. किती वर्षे लागली भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी? तर 2 बरोबर आहे, 2 वर्षे 11 महिने 17 दिवस इतका प्रदीर्घ काळ देशाची राज्यघटना लिहिण्यासाठी गेला. आता ही राज्यघटना लिहित असताना एखादा मुद्दा, एखादा कलम, एखादा नियम राज्यघटनेमध्ये घालायचा असेल तर त्यावर चर्चा व्हायची. आणि घटना समितीचे एकूण सदस्य होते, किती होते माहिती आहे तुम्हाला? भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य 284 होते. आणि त्या 284 सदस्यांच्या समोर त्या राज्यघटनेमध्ये कोणता नियम घालायचा, कोणता कायदा करायचा याच्यावर चर्चा व्हायची आणि वेगवेगळे सदस्य आपले विचार मांडायचे. आणि त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष नाथाजी बाबासाहेब आंबेडकर त्यामध्ये हा नियम घालणं गरजेचं आहे, हा कायदा करणं गरजेचं आहे हे पटवून देत होते. आणि सगळ्या सदस्यांची मंजुरी आल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं. असे घटना समितीचे अनेक अधिवेशनं झाली आणि अनेक अधिवेशनं झाल्यानंतर देशाची राज्यघटना पूर्ण झाली. आणि ही देशाची राज्यघटना 1950 पासून त्याची अंमलबजावणी झाली. आता संविधानाचे प्रस्तावितेचे वाचन सुद्धा मुलांनी केलं या ठिकाणी. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधानाचा स्वीकार देशाने केला आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झाली. म्हणून 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो आणि 26 नोव्हेंबरला आपण काय म्हणतो? संविधानाचा स्वीकार दिन असं आपण म्हणतो, म्हणून तो पाळतो. तर ही राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिल्यामुळं आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. या देशात अनेक जातीचे लोक राहतात, अनेक भाषा बोलणारे लोक राहतात, विविध प्रांत आहेत, अनेक राज्य आहेत आणि या सर्वांना एकत्र घेऊन हा देश आपला आहे. हा देश आपल्या कल्याणाचे त्या ठिकाणी राज्यकारभार करणार आहे इतका विश्वास प्रत्येक नागरिकाला भारताच्या राज्यघटनेने दिलेला आहे. आणि ते राज्यघटना पूर्ण करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणून त्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. त्यांना आपण महामानव म्हणतो. महामानव का म्हणतो हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. आपण सगळे त्या ठिकाणी सामान्य लोक आहोत, पण सामान्यातून असामान्य कार्य करणार आणि हजारो वर्षापासून ती चुकीची प्रथा नष्ट करण्याचं काम करण्याचं त्या ठिकाणी महान कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून त्यांना आपण महामानव म्हणतो. त्याचप्रमाणे आपण त्यांना फरडे वक्ते म्हणतो. कारण प्रसिद्ध वक्ते होते ते. तर बाबासाहेबांचे विचार कसे होते ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण बंदुकीतून गोळी बाहेर पडते ती सरळ जाते आणि अचूक वेध घेते. बाबासाहेबांचे शब्द सुद्धा तशाच पद्धतीने अचूक असायचे. शब्द उच्चारल्यानंतर ते माघार घेणे किंवा चुकीचा शब्द तोंडातून गेलेला असं बाबासाहेबांच्या जीवनात एकदाही झालेलं नाही. इतकं त्या ठिकाणी त्याचा अभ्यास होता.
चिंतनशील विचार त्यांचे होते आणि अचूकपणे ते बोलत होते. त्यामुळे प्रसिद्ध वक्ते म्हणून त्यांना ओळखलं जातं. इंग्रजी या विषयावर त्यांचं मोठं प्रभुत्व होतं. परदेशामध्ये त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं. प्रकांड पंडित म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यांनी कोणकोणत्या पदव्या घेतल्या माहिती आहे का तुम्हाला? बाबासाहेबांनी BA ची पदवी प्राप्त केली, MA केली अर्थशास्त्रामध्ये, MSc ची पदवी प्राप्त केली, बार ॲट लॉ ची पदवी घेतली, डॉक्टर ऑफ लिटरेचर म्हणजे DLIT ही पदवी त्यांनी त्या ठिकाणी प्राप्त केली, BSc म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स, PhD अशा अनेक पदव्या त्यांनी घेतलेल्या होत्या. इंग्लंडमध्ये त्यांचं शिक्षण झालं, अमेरिकेत शिक्षण झालं आणि इतके त्या ठिकाणी मोठे विद्वान होते म्हणून त्यांना त्या ठिकाणी महाज्ञानी म्हणून ओळखलं जातं. म्हणजे त्यांना ज्या ज्या उपाध्या लागलेल्या आहेत त्या उपाध्या त्यांनी केलेल्या कार्यातून, त्यांनी घेतलेल्या शिक्षणातून, त्यांनी मांडलेल्या विचारातून त्यांना त्या प्राप्त झालेल्या आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. दीनदलितांचे कैवारी म्हणून आपण त्यांना ओळखतो. का ओळखतो? तर आपल्या देशामध्ये अनेक वर्ष जाती व्यवस्थेची प्रथा होती, मनुस्मृतीनं ती प्रथा त्या ठिकाणी रूढ केलेली होती. चातुर्वर्णीय व्यवस्था होती आणि ती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं होतं. म्हणून त्या ठिकाणी त्यांना दीनदलितांचे कैवारी असं म्हटलं जातं. कारण त्यांनी त्या ठिकाणी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केलेला होता 1930 मध्ये. नाशिकला काळारामचं प्रसिद्ध मंदिर आहे. ते मंदिर अस्पृश्यांना खुलं व्हावं, पण त्या ठिकाणी त्यांना विरोध झाला. त्याच्या अगोदर 14 तळं होतं महाड रायगड जिल्ह्यामध्ये. ते तळं त्या ठिकाणी सर्वसामान्य त्या ठिकाणी दलितांना सुद्धा ते खुलं झालं पाहिजे पाणी पिण्यासाठी वापरण्यासाठी.